व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 टिप्स जर जशाच्या तशा तुम्ही फॉलो केल्यात ना, तर 100% गॅरंटी देऊन सांगते. तुमचे वडे अजिबात तेलकट होणार नाही किंवा तेलामध्ये अजिबातच फुटणार नाही. कारण आत्तापर्यंत मी जेव्हा-जेव्हा साबुदाणा वडे बनवलेले आहेत, तेव्हा माझे साबुदाण्याचे वडे अजिबात तेलामध्ये फुटलेले नाही किंवा अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाही. कारण या 5 टिप्स मी नेहमी लक्षात ठेवते. आता 5 टिप्स कोणत्या आहेत, हे एक-एक करून आपण सविस्तर व्हिडिओच्या दरम्यान बघणार आहोत. पण बऱ्याचदा असं होतं की नाही, की एखाद्या वेळेस साबुदाणा व्यवस्थित नाही भिजला, खूप चिकट तो भिजला गेला, तर आपण त्याचे साबुदाणे वडे करतो. पण तसेच जर तुम्ही साबुदाणे वडे करायला गेलात ना, तर ते हमखास तेलामध्ये फुटले जातात आणि भरपूर तेलकट होतात अहो. मग यासाठी काय करायचं? हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, कारण छोट्या-मोठ्या अशा खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या दरम्यान शेअर केलेल्या आहेत. यामुळे तुमचा साबुदाणा वडा आतमधून मस्त जाळीदार, मस्त मऊ आणि वरून क्रिस्पी असा होईल. अजिबात हा तेलामध्ये फुटणार नाही. आता सगळ्यात आधी तर महत्त्वाची टिप्स आहे साबुदाणा भिजवणं. एक वेळ खिचडीसाठी थोडासा मऊसूत तुम्ही साबुदाणा भिजवून घेऊ शकता. पण मात्र वड्यांसाठी एका विशिष्ट पद्धतीने साबुदाणा भिजला पाहिजे. तर यासाठी आता इथे मी बरोबर 1.5 कप भरून साबुदाणा घेतलेला आहे. प्रमाण जे आहे ते सुद्धा अचूकच असायला हवं. 1.5 कप भरून मी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. कमीत कमी एक 3 वेळा तरी तुम्हाला हा धुवून घ्यायचा आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं किंवा या साबुदाण्याची सुद्धा पावडर यामध्ये असते. तर ती पावडर सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे. यासाठी एक 3 वेळा तरी हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने साबुदाणा इथे मी धुवून घेतलेला आहे. आता साबुदाण्याची जी लेव्हल आहे ती अशी प्लेन आधी करून घ्यायची आणि यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर हे बघा, साधारण साबुदाणा बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचंय. अगदी साबुदाण्याच्या वरपर्यंत सुद्धा आपल्याला पाणी नको. अगदी एका लेव्हलला साबुदाणा आणि पाणी असायला हवं. साबुदाण्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण ना थोडंसं जास्त झालं, तर मात्र साबुदाणा वडे तेलामध्ये फुटू शकतात. यासाठी ही टिप अत्यंत महत्त्वाची आहे. झाकण ठेवून एक 3 तासांसाठी भिजत ठेवूयात. किंवा सकाळी जर तुम्हाला लवकर बनवायचं असेल, तर मात्र तुम्ही रात्रभर हे भिजवून घेऊ शकता. आता हे साबुदाणे तुम्ही बघा, अगदी मोत्यासारखे झालेले आहेत. मस्त मोकळे-मोकळे झालेत. हा साबुदाणा हातात घेतल्यानंतर अजिबात हा हाताला चिकटत नाही. प्रत्येक एक साबुदाणा मोत्यासारखा खाली पडत आहे. असा मस्त मऊसूत असा हा साबुदाणा भिजलेला आहे. आता जर तुम्हाला यावेळेस असं वाटलं, की साबुदाणा थोडासा मला भिजायचा कमीच वाटतोय, साधारण एक 5-10% असा कमीच भिजलाय, अजून भिजण्याची गरज आहे किंवा अजून यामध्ये पाणी असायला हवं होतं. पण अजिबातच काळजी करू नका. थोडासा जरी साबुदाणा कमी भिजला ना, तरी सुद्धा साबुदाणे वडे परफेक्टच होतील. आता हा साबुदाणा आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा अशा मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा. साबुदाणा बघा भरपूर मोकळा वाटतोय, पण आपल्याला आत्ता हा साबुदाणा असा वापरायचा नाही. का वापरायचा नाही? तर साबुदाण्यामध्ये आता भरपूर पाणी आहे. आता या पाण्याची जर तुम्ही असेच याचे वडे बनवायला गेलात, तेलामध्ये घातल्यानंतर या पाण्याची वाफ होऊन वडे फुटू शकतात. तर यासाठी आपल्याला काय करायचं? अशा पद्धतीचा एखादा ग्लास घ्यायचा किंवा ज्याच्यात तळ असा फ्लॅट आहे, असा एखादा पेला ग्लास तुम्ही घेऊ शकता आणि या पद्धतीने हे सगळे साबुदाणे आपल्याला मॅश करून घ्यायचे. यामुळे काय होईल? तर यामध्ये असणारी जी एअर आहे किंवा जे पाण्याचा अंश आहे, तो बऱ्यापैकी फुटला जाईल आणि यामुळेच साबुदाणा आधीच फोडून घेतल्यामुळे हे साबुदाणा वडे तेलामध्ये गेल्यानंतर फुटण्याचे चान्सेस खूप कमी होतात. साबुदाणा वडा तेलामध्ये फुटू नये यासाठी योग्य पद्धतीने भिजवणं खरंच खूप गरजेचं आहे आणि भिजवल्यानंतर या पद्धतीने साबुदाणे फोडून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. यामुळे साबुदाणा वडा जर तेलामध्ये फुटत असेल, तर या 2 महत्वाच्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हा साबुदाणा ग्लासने जितपत मला जमेल तितपत मी असा फोडून घेतलेला आहे. आता एक व्यवस्थित असं बाइंडिंग यायला हवं, यासाठी थोडंसं अगदी 1 मिनिटभरासाठी हा साबुदाणा आपल्याला हाताने मळून घ्यायचा आहे. म्हणजे जो काही उरला-सुरलेला साबुदाणा फुटायचा राहिलेला असेल, तो सुद्धा इथे फुटला जाईल. आता जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करताना त्यावेळेस हवेच्या संपर्कात आल्यामुळे साबुदाणा थोडासा कोरडा होतो. पाण्याचे जे अंश आहे ते थोडंफार प्रमाणामध्ये कमी होतं. जर तुमचा साबुदाणा थोडासा जास्त भिजला असेल, तर यावेळेस एक 5-10 मिनिटांसाठी मळून घेतल्यानंतर हा साबुदाणा असाच ओपन ठेवायचा, कोरडा ठेवायचा. म्हणजे हवेच्या संपर्कात आल्यामुळे तो थोडासा ड्राय होतो. पाण्याचा अंश बऱ्यापैकी यामधला कमी होतो आणि यामुळे सुद्धा साबुदाणा तेलामध्ये फुटण्याची शक्यता कमी राहते.
हा साबुदाणा फक्त मिनिटभरासाठी मी मळून घेतलेला आहे. आता यामध्ये इतर साहित्य घालूया. तर सगळ्यात आधी आपल्याला घालायचे आहेत शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर पल्स मोडवरती फक्त मी 2दाच फिरवून घेतलेला आहे. शेंगदाण्याची आपल्याला भरड घालायची, अजिबात बारीक असा कूट यामध्ये घालायचा नाही. शेंगदाण्याची भरडच का घालायची, कूट का नाही घालायचा, तर याचं मी सविस्तर उत्तर पुढे जाऊन तुम्हाला देणार आहे. 1.5 कप साबुदाण्यासाठी साधारण अर्धा कप पेक्षा थोडंसं कमीच यामध्ये मी या साबुदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता यामध्येच एक मोठा चमचा भरून ना इथे मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, हा सुद्धा घालूयात. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये घालू शकता. आता चवीपुरतं मी यामध्ये मीठ घालते. आता यानंतर मात्र तिसरी अत्यंत महत्वाची टीप ते म्हणजे यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे. साबुदाणा वडा जर तुमचा तेलकट होत असेल ना, तर मात्र बटाटे थोडेसे बेतातच घालायचे. बटाटा तुम्ही जितका जास्त साबुदाणा वड्यामध्ये घालाल ना, तितकाच जास्त तेलकट साबुदाणा वडा होऊ शकतो. यामुळे बटाटे थोडेसे बेतातच घालायचे. तर इथे 1.5 कप आपण साबुदाणा घेतला होता. यासाठी मध्यम आकारापेक्षाही थोडेसे लहानच हे बटाटे आहेत. असे 2 बटाटे मी इथे चांगले उकडून घेतलेत. हे बटाटे खूप गरम आहेत. यामधली संपूर्ण वाफ आपल्याला घालवायची आहे. आता बटाटे खूप जर जास्त झाले तर साबुदाणा वडा तेलकट होऊ शकतो. पण असाच जर गरम-गरम तुम्ही बटाटा या वड्यामध्ये किंवा या मिश्रणामध्ये जर घातलात ना, तर मात्र हे बटाटे गरम आहेत. यामध्ये वाफ आहे आणि या वाफेमुळे सुद्धा हे मिश्रण जास्त ओलसर होऊ शकतं. यामुळे बटाटे कधीही थंड करून घ्यायचे आणि यानंतरच आपल्याला साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालायचे. यामुळे साबुदाणा वड्यामध्ये बटाटे घालत असताना या 2 महत्त्वाच्या टिप्स नेहमी लक्षात ठेवा. बटाटा खिसून न घालता अशा पद्धतीने मॅश करूनच आपल्याला या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालायचंय. खूप जास्त मोठे-मोठे चंक्स नको किंवा अगदीच खूप आपल्याला मॅश करायचं नाही. हे बटाटे खिसून घेतले तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं, ओलसर होऊ शकतं आणि यामुळेच बटाटे वडे तेलकट होऊ शकतात, तेलामध्ये फुटू शकतात. यासाठी बटाटे हातानेच मॅश करून घ्यायचे. तर इथे सगळे बटाटे मी चांगले मॅश करून या मिश्रणामध्ये घातलेलं आहे. आता सगळे जे मिश्रण आहे चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊ. तर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय. खूप असं मळत बसायचं नाही. जसं आपण कणिक मळतो तसं अजिबात न मळता आपल्याला फक्त हे सगळं मिश्रण एकजीव व्हायला हवं यासाठी असं मिसळून घ्यायचंय. तर इथे सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून झालेलं आहे. आणि आता यानंतर आपण साबुदाणा वडा थापण्यासाठी घेऊयात. तर हे बघा, हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं बाइंड होतंय. सहज असे याचे साबुदाणे वडे आपल्याला तयार करता येईल. तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे साबुदाणे वडे बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं. साधारण एक मोठ्या आकाराच्या लाडू एवढं मी हे मिश्रण घेतलेलं आहे. आता चांगला गोल आकार करून घ्यायचा आणि यानंतर दोन्ही हातावरती हा वडा चांगला थापून घ्यायचा. तर हे बघा, या पद्धतीने असा हा दाबून असा चांगला चपटा करायचा. असं दोन्ही हातांनी दाब दिला की याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा चिरल्या जातात. यासाठी हाताने असा सेट करून घ्यायचा. साबुदाणा वडा थापत असताना दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे साबुदाणा वडा आपल्याला एकसारखा थापून घ्यायचा आहे आणि खूप जास्त असा जाड आपल्याला साबुदाणा वडा अजिबात थापायचा नाही. बघा, सगळ्या बाजूने असा एकसारखा हा मी थापून घेतलाय. मध्ये जाड, साईडला पातळ किंवा साईडला जाड, मध्ये पातळ असं मी इथे अजिबात केला नाही. एकसारखा असा हा थापून घेतलाय. आता या वड्यांमध्ये ना असं साईडला तुम्हाला शेंगदाण्यांची भरड दिसत असेल. याचा फायदा केव्हा होतो माहितीये का? जेव्हा तुम्ही तेलामध्ये हे साबुदाणे वडे घालता आणि जेव्हा ते साबुदाणे वडे फुलतात, यामध्ये तयार झालेली वाफ या शेंगदाण्याच्या भरडमधून साईडला येते आणि यामुळेच हे अजिबात तेलामध्ये घातल्यानंतर सुद्धा फुटत नाही. यामुळे जी काही शंका तुमच्यामध्ये 1-2% राहिलेली असेल ना, ती या शेंगदाण्यांमुळे अगदी नाहीशी होते. तर चांगला चपटा असा इथे मी साबुदाणा वडा तयार करून घेतलेला आहे. कुठे जाड, कुठे पातळ असा अजिबातच राहिलेला नाही. तर हे बघा, या पद्धतीने आणखीन एक असा मस्त पातळ एकसारखा असा साबुदाणा वडा मी थापून घेतलाय. एकसारखे असे 6-7 साबुदाणे वडे मी इथे थापून घेतलेले आहेत. आता हे आपण तळून घेऊयात. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल बघा, असं कढईभर आपल्याला तेल अजिबात घ्यायचं नाही. अर्धी कढई भरेल, वरती भरपूर जागा राहील इतपतच आपल्याला तेल घ्यायचंय आणि कढई थोडीशी खोलगट असायला हवी. आता हे तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करून घेऊ. तर यासाठी असे थोडासा एक गोळा मी यामध्ये घातला आणि यानंतर तुम्ही बघू शकता असा मस्त बुडबुड येऊन तो वरती आलेला आहे. पण मात्र याने अजिबात रंग धरलेला नाही. याचाच अर्थ अजिबात हा करपलेला नाही. तेल अगदी परफेक्ट असं गरम झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये साबुदाणे वडे सोडून पाहूयात. अजूनही जर तुम्हाला तेलाचा अंदाज कळाला नसेल तर काय करायचं, तर तेलामध्ये सुरुवातीला फक्त एकच साबुदाणा वडा घालून तळून पाहायचा. या एकाच वड्यावरती तेल तापलं आहे की नाही
किंवा कसं तेल तापलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. कढईला हा अजिबात चिकटलेला नाही. आता पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तळून घेऊयात. तर उलट-पलट करत असा मस्त असा साबुदाणा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे. खूप जाड वडे अजिबात ठेवायचे नाहीत. मध्यम आकाराचे करायचे आहेत. साधारण तळहाता एवढे किंवा तळहातापेक्षा थोडेसे लहान तुम्ही थापून घेतलेत ना तरी सुद्धा चालेल. पहिल्यांदा एकाच वड्यावरती प्रयोग करून घेतल्यानंतर तेलाचा आपल्याला परफेक्ट अंदाज येतो. इथे मी एक वडा व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे. आता मात्र आपण तेलामध्ये एकापेक्षा जास्त वडे घालू शकतो. आता काही टिप्स पाहूयात. तर वडे असे साईडने आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे तेल असं पटकन अंगावरती उडणार नाही किंवा हातावरती सुद्धा येणार नाही. आता या कढईत जर तुम्ही बघितलं तर आणखीन एक वडा जाऊ शकतो, पण तरी देखील मी आता 2च वडे यामध्ये घातलेले आहेत. वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्यांना झाऱ्या लावायचा नाही. साधारण अर्धा ते पाऊण मिनिट असं जाऊ द्यायचा आणि मगच कढईपासून हे वेगळे करायचे, पलटी करून तळून घ्यायचे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वडे नेहमी मध्यम आचेवरतीच तळायचे. जर तुम्ही लो फ्लेम कराल तर आतमध्ये वडा व्यवस्थित शिजला जाईल, वरून असा व्यवस्थित गोल्डन रंग येणार नाही. किंवा लो फ्लेम असेल, मंद आच असेल तर आतमध्ये वाफ निर्माण राहण्याची किंवा आतमध्ये वाफ धरून बसण्याची जरा जास्त शक्यता असते आणि यामुळे सुद्धा वडा फुटू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त तुम्ही हाय फ्लेमवरती जर वडे तळले तर पटकन वरून रंग धरू शकतात. वरचं आवरण पटकन कडक होऊ शकतो आणि यामुळे सुद्धा पटकन वडा फुटू शकतो. त्यामुळे मध्यम आच ठेवायची, व्यवस्थित रंग सुद्धा येतो. आतमधून वडा अगदी व्यवस्थित शिजला जातो. तर साधारण अर्धा मिनिटाच्या अंतरावरती वडे असे पलटी करून तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे. हलकासा याला रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता मात्र वडे आतमधून व्यवस्थित तळले गेलेत. वरच्या साईडने थोडासा रंग येईपर्यंत तळून घेऊ. साबुदाणा वडे अगदी पटकन तळून सुद्धा होतात. इथे तुम्ही बघू शकता मस्त साबुदाणा वडा फुललेला आहे आणि एकसारखा फुललाय. मध्ये जाड किंवा साईडला असा पातळ असा अजिबात दिसत नाहीये. रंग सुद्धा या साबुदाणा वड्याला अगदी परफेक्ट आलेला आहे. हवं असेल तर थोडीशी हाय फ्लेम करून आणखीन जास्त डार्क रंगावरती आवडत असेल तुम्हाला तर तळून घेऊ शकता. असे मस्त क्रिस्पी असे साबुदाणा वडे इथे तळून झालेले आहेत. तेलामधून काढून घेऊयात. आता मात्र तेलाचा मला परफेक्ट अंदाज आलाय. यासाठी या वेळेस मी एका वेळेस 3 म्हटलं तरी साबुदाणे वडे मी तेलामध्ये तळून घेऊ शकते. कढईची एवढीच साईज आहे, नाहीतर मी आणखीन सुद्धा यामध्ये सोडले असते. एकदा तेलाचा व्यवस्थित अंदाज आला ना की साबुदाणा वडा तळणं खूप सोपं होऊन जातं. अजिबात भीती वाटत नाही, मनात कुठलीही शंका राहत नाही. जे मिश्रण आपण तयार केलं होतं यामध्ये जवळपास 14 ते 15 वडे मध्यम आकाराचे तयार होतात. हे साबुदाणे वडे बघा अजिबात तेलकट झालेले नाहीयेत. सगळ्या साबुदाणा वड्याला एक सारखा रंग आलेला आहे. कुठलाही साबुदाणा वडा अजिबात फुटलेला नाही. वरून छान कुरकुरीत आणि आतमधून मस्त पोकळी याला निर्माण झालेली आहे. आतमध्ये सुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.